झालं का? परत चालू. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. एससीए करिअर अकॅडमी मध्ये मी दिलीप भोजने तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण नवोदय प्रवेश परीक्षा संदर्भात चर्चा करतोय. एससीए करिअर अकॅडमी मध्ये नवोदय प्रवेश परीक्षेच्या संदर्भात सध्या फ्री लेक्चर चालू आहे. आज ज्यांची मुलं 5वी या वर्गात शिकत आहेत आणि त्यांना पुढील शिक्षण सीबीएसई स्कूल मध्ये करायचं आहे त्यांच्यासाठी आज शेवटची सुवर्ण संधी आहे. आज तुम्ही ऑनलाईन नवोदयचा प्रवेश अर्ज भरू शकता. त्याची आजची ही शेवटची तारीख आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरला तर तुम्हाला ही परीक्षा देता येते आणि प्रवेश परीक्षेनंतर तुमचा जर मेरिट मध्ये चांगला रिझल्ट आला तर तुम्हाला पुढील शिक्षण नवोदय विद्यालयाच्या 6वी पासून तर 12वी पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात असणाऱ्या नवोदय विद्यालयाच्या मध्ये तुम्हाला शासनातर्फे फ्री शिक्षण घेता येतं. राहण्याची सोय, जेवणाची सोय, मोफत निवास, मोफत भोजन आणि सीबीएसई टीचिंग या सर्व गोष्टी तुम्हाला या प्रवेश परीक्षेच्या अंतर्गत जर दिले आणि तुम्ही चांगल्या मार्काने पास झाले तर तुम्हाला पुढील शिक्षणासाठी हा पर्याय उपलब्ध आहे. म्हणून ज्यांचे नातेवाईक, ज्यांचे पाल्य, ज्यांच्या ओळखीचं कोणी 5वी वर्गात शिकत असेल तर त्यांच्यासाठी आज ही शेवटची संधी आहे. आज तुम्ही हे प्रवेश अर्ज भरू शकतात आणि प्रवेश अर्ज भरला त्याच्यानंतर मग एससीए करिअर अकॅडमी मध्ये आपण या सगळ्या विषयाचा अभ्यास करून घेणार आहोत. याच्यामध्ये मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित, मराठी भाषा आणि परिसर अभ्यास असे 4 विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मी आतापर्यंत तुम्हाला गणिताची ओळख करून दिली, मराठीची ओळख करून दिली, मानसिक क्षमता चाचणीची ओळख करून दिली. आज आपण एक नवीन अभ्यास, एक नवीन विषय घेणार आहोत, तो म्हणजे परिसर अभ्यास. आणि ज्यांनी अजूनही एससीए करिअर अकॅडमीचं ऍप डाउनलोड केलं नसेल त्यांनी डाउनलोड करा. काही अडचण असेल तर या ठिकाणी स्क्रीनवर मोबाईल नंबर आहे, या मोबाईल नंबरवर 9923387261 या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकतात. ओके, तर मग आज आपण या परिसर अभ्यास ईव्हीएस या पाठातील या विषयातील काही भाग आपण अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला अभ्यासासाठी नैसर्गिक जग या टायटल खाली आपल्याला एक चॅप्टर अभ्यासायचंय. नैसर्गिक पूर्णपणे जग किंवा विश्व, वर्ल्ड काय आहे त्या संदर्भातला अभ्यास करायचा. यातला एक भाग म्हणजे आपली सूर्यमाला आणि पृथ्वी. सूर्यमाला आणि पृथ्वी याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सूर्यमाला कशी आहे सूर्यमालेच्या संदर्भात आणि या पृथ्वीच्या साठी आपल्याला इथं काय काय त्याचा अभ्यास करायचा आहे. पृथ्वी तर या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. सूर्यमाला आणि पृथ्वी याचा अभ्यास करायचा आहे. बघा, सूर्यमाला सोलार सिस्टम आपली जी या पूर्ण जगातील सिस्टम आहे. म्हणजे आपण राहतो पृथ्वीवर, आपल्याला प्रकाश देतोय सूर्य, आपल्या शेजारचे वेगळे ग्रह, रात्री आपल्याला दिसतो चंद्र. या सगळ्या प्रक्रिया आपल्या अवतीभोवती जरी असल्या तर याची एक विशिष्ट सिस्टम आहे, याची एक विशिष्ट प्रणाली आहे. कारण बघा, सूर्य आणि पृथ्वी यांच्या भ्रमणातून, यांच्या परिवलनातून, यांच्या फिरण्यातून आपल्याला दिवस आणि रात्र कळते. यांच्या पूर्ण फिरण्यातून आपल्याला वर्ष कळतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यात अभ्यासायच्या. बघा, सूर्यमाला म्हणजे काय, सूर्यमाला कशाला म्हणतात. बघा, आपण पाहतोय लहानपणापासून गोष्टी ऐकतोय. आपल्याला जे सफरचंदासारखा लाल गोळा दिसतो त्याला आपण सूर्य म्हणून ओळखतो, बरोबर. आपण एका ठिकाणी राहतो. मग आता या सूर्यमालेमध्ये मध्यभागी आणि त्याच्या भोवती फिरणारे एकूण 8 ग्रह आहे. किती ग्रह आहे, मराठीत अंक लिहिला तर 8 असा लिहितात. किती ग्रह आहे, 8 ग्रह आहे. उपग्रह आहे, लघुग्रह आहे, धूमकेतू यांच्या समूहाला आपण सूर्यमाला म्हणतो. बघा, हे 8 ग्रह, लघुग्रह
उपग्रह आणि धूमकेतू। आता या सगळ्यांच्या प्रणालीला आपण या ठिकाणी सूर्यमाला म्हणून ओळखतो आणि या सूर्यमालेवर आपल्याला परिसर अभ्यासच्या टायटल खाली प्रश्न विचारणार आहेत। ते प्रश्न आपल्याला सांगता आले पाहिजे, ते प्रश्न आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे, त्यासाठी आपण या गोष्टी शिकणार आहोत। बघा आता सूर्यमालातील सूर्य 8 ग्रहांची नावं मी तुम्हाला पुढे सांगतोय की जसं की गुरु, बुध, पृथ्वी हे ग्रह आहे, चंद्रासारखे उपग्रह आहे, काही लघुग्रह आहे, प्लेटो सारखा लघुग्रह आहे। या सगळ्यांचं जे काही आहे त्या सगळ्यांचा समावेश या सूर्यमालेमध्ये होतो। मग आपल्याला या सूर्यमालेचा अधिकचा अभ्यास करून घ्यायचा आहे। मग सूर्यमालेचं महत्व काय आहे, सूर्यमाला आपण कशाला पाहतोय, सूर्याचं याच्यात महत्व काय आहे या सूर्यमालेत, या सगळ्या गोष्टी पाहिजे। बघा सूर्याचं महत्व काय आहे, सूर्य आपल्याला प्रकाश देतो, उष्णता देतो, सगळ्या गोष्टीला प्रकाश आणि उष्णता लागते। बघा आता गेल्या 3 दिवसापासून आपल्याला सूर्यदर्शन झालं नाही तर कसं तरी होते, सारखा पाऊस चालू आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये, पण आपल्याला सूर्यदर्शन झालेलं नाहीये। तर कसं बघा वातावरणात कसं बदल झालेला दिसतो, उष्णता पण गरजेची आहे, सगळीकडे कोल्ड आणि थंडावा निर्माण झालाय। पृथ्वीवरील सजीव सृष्टीसाठी सूर्य हा ऊर्जेचा मुख्य एकमेव स्रोत आहे आणि प्रत्येक सजीवाला, सजीव मीन्स लिव्हिंग थिंग्स, ज्याच्यात जीव आहे अशा प्रत्येक गोष्टीला आपल्याला सूर्यप्रकाश हवा असतो आणि सूर्यप्रकाश देणारा हा एक मुख्य आणि एकमेव स्रोत आहे। आता ऋतुचक्र या सूर्याभोवतीच चालतं, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा हे जे आहे हे पण आपल्याला याच्या फिरण्यामुळेच आपल्याला बदल होताना दिसतो। शेतीसाठी किंवा सजीवांना मुबलक सूर्यप्रकाश हवा असतो, मुबलक सूर्यप्रकाश हवा असतो आणि या प्रत्येक सजीवाला, शेतीतल्या प्रत्येक पिकांना सूर्यप्रकाश हवा असतो। सूर्यप्रकाश असल्या तरच हे पिकं चांगले जोमाने येतात। मानवी आरोग्यासाठी सुद्धा आवश्यक असलेले जीवनसत्व ड हे आपल्याला सूर्यप्रकाशातूनच मिळतात। म्हणून कोणी कोणी आपल्याला सकाळी सकाळी सांगतं सूर्याचे कोवळे किरण घ्या, त्या हे विटॅमिन सी तुम्हाला मिळेल, जीवनसत्व ड तुम्हाला मिळेल, त्यासाठी आपल्याला या सूर्यकिरणाची आवश्यकता असते। सूर्यग्रह स्वतःच्या स्वतंत्र कक्षेमध्ये फिरत असतात। सूर्यग्रह बघा स्वतःच एक स्वतंत्र असं कक्ष आहे, त्याच्यातून फिरत असतात। ही पूर्ण सोलार सिस्टीम, हे जे पूर्ण ग्रह, सूर्य, पृथ्वी या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, या सगळ्या गोष्टीची आपल्याला माहिती घ्यायची। बघा आता स्क्रीनवर पहा, तुम्हाला पूर्ण सूर्यमाला या ठिकाणी समजून सांगतोय, सूर्यमाला काय तुमच्या लक्षात येईल। बघा आपली सूर्य परिवाराची जी काही व्यवस्था आहे त्याच्यामध्ये सूर्य हा केंद्रस्थानी असून त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे सर्व ग्रह त्याच्या भोवती फिरतात। गुरुत्वाकर्षण म्हणजे मी जर हा पेन असा वरती फेकला की ते पुन्हा खाली येणार आहे, ते वरतीच जात नाही, म्हणजे या गुरुत्वाकर्षणामुळं, या सगळ्या सिस्टीममुळं याच्या भोवती हे सूर्य फिरतात। बघा आता हा सूर्य या ठिकाणी महत्वाचा हा सगळा भाग आहे। सूर्य या ठिकाणी दिसतोय आपल्याला, सूर्याच्या सगळ्यात जवळ बुध हा ग्रह आहे। कोणता ग्रह आहे? बुध। सूर्याच्या जवळचा सर्वात लहान ग्रह म्हटला जातो, त्याला बुध म्हणून ओळखतात। काय म्हणतात? बुध। त्याच्यानंतर सूर्याच्या 2 नंबरला तेजस्वी ग्रह, याला पृथ्वीचा जुळे भाऊ सुद्धा म्हणतात, तो म्हणजे शुक्र। कोणता? शुक्र। आता त्यानंतर आपण ज्या ठिकाणी राहतो ते म्हणजे पृथ्वी। बघा ही पृथ्वी, आपण इथे राहतो आणि या पृथ्वी आपला ग्रह म्हटला जातो आणि जीवनास पोषक एकमेव ग्रह, माणसाला राहण्यासाठी जीवनात पोषक हा एकमेव ग्रह आहे, तो म्हणजे पृथ्वी। आणि आपण इथे राहतो, ह्या पृथ्वीवर आपण राहताना दिसतो। असा हा पृथ्वीचा, आपण सूर्यापासून पहा एवढ्या दूर आहे आणि आता या सगळ्यांच्या फिरण्याला बघा या अशा रेषा दिलेल्या आहेत, असं हे फिरतंय, याच्या भोवती पण एकदा इथले इथं पण फिरतंय। आता ह्या फिरण्यातून तुम्हाला दिवस रात्र होताना दिसते आणि या सगळ्या भ्रमणातून, स्वतः भोवती फिरल्यातून, परिवलनातून तुम्हाला पुन्हा
1 वर्षाचा कालावधी दिसतोय, 12 तासाचा, 24 तासाचा हे पण आता आहे. त्याच्यानंतर लाल ग्रह म्हणून ओळखला जाणारा मंगळ आपल्याला पृथ्वीच्या जवळ आहे. पृथ्वीच्या एका बाजूला शुक्र आहे, दुसऱ्या बाजूला मंगळ आहे. आणि त्यानंतर या सूर्यमालेतला सर्वात मोठा ग्रह गुरु, आणि हा गुरु आपल्याला सर्वात मोठा ग्रह म्हणून याला लाल ठिपका आहे यावर. आणि त्यानंतर शनी यांच्या सुंदर वलयामुळे रिंग्समुळे हे प्रसिद्ध आहे. शनी ग्रह त्याची स्वतःचे जे काही वलय आहे, रिंग आहे, याच्यामुळे ते प्रसिद्ध आहे. युरेनस त्याच्यानंतरचा ग्रह, हा ग्रह बाजूला झुकलेल्या अवस्थेत फिरतो. आणि ग्रह कसं फिरतोय तर ते बाजूला झुकलेल्या अवस्थेमध्ये फिरताना आपल्याला दिसतो. त्याच्या बाजूला आणखीन एक नेपच्यून नावाचा एक ग्रह आहे, ते नेपच्यून नावाचा ग्रह तुम्हाला त्या ठिकाणी दिसतो. आणि उपग्रहामधला लघुग्रहामधला एक मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, त्या लघुग्रहातला एक प्लुटो हा एक मोठा ग्रह या ठिकाणी आपल्याला दिसतं. बघा या सूर्यमालेत प्रमुख 8 ग्रह आहे. किती ग्रह आहे? 8 ग्रह आहे. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, ते सूर्याच्या प्रकाशामध्ये उजळतात. ग्रहाला स्वतःचा प्रकाश नाहीये, ते सूर्याच्या प्रकाशाने ते उजळताना दिसतात. सर्व ग्रह सूर्याभोवती ठराविक कक्षेत फिरतात. बघा सगळे ग्रह सूर्याभोवती ठराविक कक्षेमध्ये फिरताना दिसतात. आणि सूर्याचे वय सुमारे 4.6 अब्ज वर्ष इतकी जुने आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला या सूर्यमालेतलं सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे हे बुध, गुरु, पृथ्वी, मंगळ, शुक्र, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो या सगळ्या ग्रहांची माहिती. आता याच्यावर प्रश्न येऊ शकतात तुम्हाला. कसे येणार? बघा इकडे बघा, मग तुम्हाला प्रश्न येईल सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर मग पर्याय बुध राहील, शुक्र राहील, पृथ्वी राहील, मंगळ राहील. पण सर्वात जवळचा कोणता दिसतोय आपल्याला? इथं बुध दिसतोय. मग उत्तर कोणतं लिहिणार आपण? बुध लिहिणार. बरोबर. पृथ्वीच्या आणि सूर्याच्या मध्ये कोणकोणते ग्रह आहे? आता इथं सूर्य आहे, इथं सूर्य आहे आणि इथं पृथ्वी आहे. बरोबर. आता या दोघांच्या मध्ये बुध आणि शुक्र हे ग्रह आहे. पर्यायामध्ये तसं पण राहणार बुध मंगळ, बुध गुरु, बुध शुक्र, शनी युरेनस. मग तुम्हाला त्याच्यातून ओळखता आलं पाहिजे की सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये बुध आणि शुक्र हे दोनच ग्रह. सर्व ग्रहमालेमध्ये सर्वात मोठा ग्रह कोणता असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मग सर्वात मोठा ग्रह गुरु आहे. सर्वात लांब असणारा ग्रह कोणता? सर्वात लांब असणारा ग्रह नेपच्यून आहे. आलं लक्षात? मग या सगळ्यात याची सुंदर वलयामुळं किंवा सुंदर आउटलाईन मुळे, रिंग्स मुळे कोण प्रसिद्ध आहे? तर मग ते शनी हा ग्रह त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. लाल ग्रह म्हणून ओळखला जाणारा कोणता ग्रह आहे? तर तो मंगळ म्हणून ग्रह आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या सूर्यमालेतल्या लक्षात ठेवायचे. सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो या सगळ्या ग्रहांचा हे सूर्याभोवती फिरतात. स्वतःच एक सगळ्यांची भ्रमंती आहे. आणि या सगळ्या सूर्यमालेवर मग आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे, ते लक्षात घ्यायचे. बघा आता मी जेवढे पाहिले ते सगळ्या ग्रहाचं इथं तुम्हाला थोडक्यात नाव सांगतो. ग्रहक्रम बुध, त्याला मर्क्युरी पण म्हणतात, सर्वात लहान सूर्याच्या जवळचा. शुक्र, व्हेनस सर्वात तेजस्वी सकाळ संध्याचा तारा. पृथ्वी, अर्थ आपण ज्याच्यावर राहतो ते 3 नंबरचा आहे. पृथ्वी, अर्थ, निळा ग्रह जीवसृष्टी आहे. मंगळ लाल ग्रह म्हणून ओळखलं. गुरु, ज्युपिटर सर्वात मोठा ग्रह. शनी कडे असलेला किंवा रिंग्स असलेला ग्रह म्हणून ओळखला जातो. युरेनस बाजूने फिरतो. आणि नेपच्यून सर्वात लांब वादळी. अशा स्वरूपाच्या या 8ही ग्रहाची माहिती तुम्ही इथं पण पाहिली आणि इकडं याच्यावर चित्राच्या माध्यमातून पण पाहिली की तुम्ही सूर्य, त्याच्यानंतर बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून या सगळ्या ग्रहांची माहिती पाहिली. आता तुम्हाला या ठिकाणी आपल्या ग्रहाबद्दल थोडीशी माहिती अधिकची सांगतो, कारण पुढे पण ते लक्षात येणार आहे. बघा हे जे पृथ्वी आहे ही गोल जरी असली तरी पण थोडीशी इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला इथं फुगीत झालेली. आता याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर याच्यात तुमच्या लक्षात येईल की पृथ्वीच्या मध्यातून या ठिकाणी एक इक्वेटर जात आहे, त्याला विषुववृत्त असं म्हणतात. काय म्हणतात? विषुववृत्त. आता या विषुववृत्तामुळं पृथ्वीचे 2 भाग झालेले आहे. वरचा भाग जो असतो तो उत्तर भाग आहे
आणि खालचा भाग जो असतो तो दक्षिण भाग आहे. आता याच्यातून आणखीन एक या ठिकाणाहून एक कर्कवृत्त जातं, याला कर्कवृत्त म्हणतात. काय? टॉपिक ऑफ कॅन्सर, कर्कवृत्त. आणि इकडून एक मकर वृत्त जात आहे. तर या सगळ्या वृत्तातून तुम्हाला लक्षात येईल पृथ्वी आपल्याला कशा पद्धतीने फिरते, पृथ्वीचे कसे ते अक्षवृत्त रेखावृत्त म्हणतात. आता याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही आणखीन, तर याच्यातून ज्या उभ्या रेषा असतात त्याला रेखावृत्त म्हणतात. पृथ्वीत अशी उभी रेष पण मारलेली, त्याच्यामुळं इकडं पूर्व आणि इकडं पश्चिम असे पृथ्वीचे दोन भाग झालेले. मग आता या प्रत्येक याच्यामध्ये इकडं 100, इकडं 90 आणि इकडं 90 असे रेषा आहे. आणि आडव्यात पण समजा इकडं 90 आणि इकडच्या बाजूला 90 ह्या अशा रेषा पृथ्वीच्या आपल्याला दिसतात. आणि याला अक्षवृत्त रेखावृत्त असं म्हटलं जातं. आणि या पृथ्वीचं मग फिरणं, याचं सगळं काही जे मेजरमेंट आहे ते तुम्हाला याच्यावरून दिसतंय. या सगळ्या बाबी तुम्हाला पृथ्वीच्या, आपण राहतोय, आपण जर पाहिलं तर आपलं लोकेशन या इथं आहे, भारत या इथं आहे. आता मी जेवढं डार्क केलंय ना, या भागामध्ये भारत आहे. मग आपण या ठिकाणी राहतोय. पूर्ण पृथ्वीवर जर पाहिलं तर पाणी, जमीन आणि ऑक्सिजन या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहे. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी, आतापर्यंत जर तुम्ही एससी करिअर अकॅडमीचं ऍप डाउनलोड केलेलं नसेल तर हे ऍप डाउनलोड करा. काही अडचण येत असेल तर 99 23 38 72 61 या नंबरवर फोन करा. आमचा लोगो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी, एससी अकॅडमीचा हा लोगो आहे. हे ऍप डाउनलोड केलं तर याच्यात ओपन करून नवोदय या भागात जा. आणि आज अजून फॉर्म भरला नसेल तर फॉर्म पण भरा. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. आता पृथ्वीच्या संदर्भात मी तुम्हाला सांगत होतो, पृथ्वी ही सजीव सृष्टी आहे. पृथ्वीचं परिवर्तन किंवा ही जे आता या ठिकाणी तुम्हाला मी काढून दाखवलं होतं, पृथ्वीच्या या पूर्ण परिवर्तनाला यात असे जे भाग आहेत, पृथ्वीच्या या परिवर्तनाला पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते, याला परिवलन म्हणतात. ती स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात. आणि पृथ्वीचं परिभ्रमण, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. परिवलन आणि परिभ्रमण या दोन संकल्पना या ठिकाणी आहेत. याच्यावर पण आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जाईल, त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. बघा, पृथ्वीचं परिवर्तन आणि या सगळ्या याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल पृथ्वीचं परिवर्तन. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते, याला परिवलन म्हणतात. स्वतःभोवती जिला फिरते तिला स्वतःभोवतीच्या राऊंडला 24 तास लागतात. किती तास? 24 तास. याच्यामध्ये मग काही काळ दिवस आणि रात्र असा भाग आपल्याला या ठिकाणी लक्षात येतोय या 24 तासामध्ये. आणि पृथ्वीचं परिभ्रमण, आता या परिभ्रमणात आपल्याला 365 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 365 म्हणजे 1 वर्ष. आणि हे 1 दिवस असा फरक या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय. बघा, परिवर्तन आणि परिभ्रमण या गोष्टी बघायच्या. परिवर्तनाला त्याच्यावर किती वेळ लागतोय तर 24 तास. परिभ्रमणाला किती लागतोय तर 365 दिवस. आणि परिभ्रमणात पृथ्वी कुठे फिरते तर परिभ्रमणात पृथ्वी सूर्याभोवती निश्चित कक्षेत फिरते आणि परिवर्तनात पृथ्वी स्वतःभोवती फिरते. हा एक फरक या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. आलं लक्षात? आता बघा, मी तुम्हाला आता सांगत होतो यांचं स्थान सूर्यापासून तिसरा ग्रह आत्ताच पाहिला आपण. पृथ्वीजवळ बुध आहे आणि शुक्र आहे आणि तिसरा ग्रह पृथ्वी आहे. बरोबर, हा 1 नंबर, हा 2 नंबर आणि पृथ्वी 3 नंबर. पृथ्वीचा आकार पाहिला तर गोल. आता मी विषुववृत्त सांगितलं होतं, मधून जी रेषा जाती त्याला विषुववृत्त म्हणतात. आणि उपग्रह, पृथ्वीचा एक उपग्रह म्हणजे तो चंद्र आहे. कोणता? चंद्र. पाणी, आता पृथ्वीवर जर पाहिलं तर 71% पाणी आहे, 29% जमीन आहे, म्हणून याला निळा ग्रह म्हटलं जातं. पृथ्वीवर ऑक्सिजन 21% आहे, नायट्रोजन 78% आहे. ऑक्सिजन ज्या ठिकाणी व्यवस्थित असेल तिथेच माणसं, सजीव सृष्टी राहू शकते. स्वतःभोवती 24 तासात एक फेरी पूर्ण करते. मी आत्ताच सांगितलं
पृथ्वी स्वतःभोवती 24 तासात एक फेरी पूर्ण करते, त्याला दिवस रात्र म्हणतात. आणि सूर्याभोवती 365 दिवसात, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. पृथ्वी स्वतःभोवतीची एक फेरी किती तासात पूर्ण करते? पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो? सूर्याभोवती एक परिभ्रमण, एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला किती वेळ लागतोय? असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. या दोन्ही गोष्टी इथं आपल्याला लक्षात घ्यायचे, बरोबर. मग जीवसृष्टी फक्त पृथ्वीवरच आहे, जे काही सजीव आहे, जे काही जीव आहे, ते फक्त पृथ्वीवर आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. मग आता हे सूर्यापासून तिसरा ग्रह, याच्यावर पण प्रश्न येतो. पृथ्वी सूर्यापासून किती दूर आहे? तर पृथ्वी सूर्यापासून तिसरा ग्रह आहे, बरोबर. आता या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. सजीवांसाठी पृथ्वीवरच सजीव सृष्टी का आहे? तर हे असा पण प्रश्न आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की सजीवांना पोषक वातावरण आहे, राहण्यासाठी चांगलं वातावरण आहे, म्हणून या ठिकाणी लोक राहतात. पाणी आहे, मुबलक पाणी आहे. बघा मी तुम्हाला पाण्याबद्दल सांगतोय, पाणी जर नसेल तर आपण काहीही करू शकत नाही, आणि ते द्रव स्वरूपातलं पाणी या ठिकाणी आहे. पाणी आपल्याला पाहिजेच असतं. बघा जगातल्या, आता तुम्हाला साऊथ आफ्रिकेतला एका शहरामध्ये पाणीच उपलब्ध नाहीये, म्हणून तिथल्या प्रशासनानं तिथल्या नागरिकाला तुम्हाला जिथं स्थलांतरित व्हायचं तिथं स्थलांतरित होऊ शकतात अशी सूचना दिली. कारण ते पाणी पुरवायला तिथं त्यांच्यात आता क्षमता राहिली नाही, ते पाणी पुरवण्यासाठी अकार्यक्षम आहे. म्हणून त्यांना सांगितलंय नागरिकाला, तुम्हाला जिथं पोहोचायचं तिथं जायचं, तिथं जाऊ शकतात. पाणी सगळ्यासाठी, राहण्यासाठी खूप महत्वाचा भाग आहे. श्वसनासाठी आपल्याला ऑक्सिजन लागतं. श्वासोश्वास घेण्यासाठी आपल्याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. मुबलक ऑक्सिजन असेल तरच आपण चांगल्या पद्धतीनं आपलं जीवन जगू शकतो. ओझोनचा थर, पृथ्वीवर हा ओझोनचा थर आहे, सूर्याच्या घातक किरणापासून संरक्षण करण्याचं काम करतोय. आता याच्यावर तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो, सूर्याच्या घातक किरणापासून संरक्षण खालीलपैकी कोणता घटक किंवा स्तर करतोय? तर मग त्याच्यासाठी गुरुत्वाकर्षणाच्या अगोदर तुमच्या ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओझोनचा थर, पर्यायात गुरुत्वाकर्षण पण येईल, ऑक्सिजन पण येईल, ओझोन पण येईल, पाणी पण येईल. तुम्हाला वाटतं आपण सगळं अभ्यासलंय, काय? तर ओझोनचा थर आपल्याला सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी खूप महत्वाचा आहे, खूप गरजेचं आहे. येतंय लक्षात. त्यानंतर गुरुत्वाकर्षण, हवा आणि पाणी पृथ्वीवर स्थिर ठेवण्याचं काम गुरुत्वाकर्षण करतंय. असाही प्रश्न येऊ शकतो, पृथ्वीवर हवा आणि पाणी स्थिर ठेवण्याचं काम कोण करतं? मग ओझोन थर पण त्याच्यात राहील, गुरुत्वाकर्षण पण राहील, ऑक्सिजन पण राहील, पण मुख्य उत्तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे, गुरुत्वाकर्षण. असे पर्याय वाचल्यावर आपल्याला वाटतं आपण शिकलोय, आपण वाचलंय, पण कन्फ्युज होतोय, खालचं वर, वरचं खाली, एकत्रितपणा आपल्याला लक्षात यायला लागतंय. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी समजून घ्यायची. लघुग्रहाचा पट्टा, मंगळ आणि गुरुच्या मध्ये दांड्याचे तुकडे या ठिकाणी आपल्याला दिसतंय, त्याला लघुग्रहाचा पट्टा म्हणतात. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं धूमकेतू. आता धूमकेतू म्हणजे काय? शेपटी असलेला तारा, बर्फ आणि धुळीचा. आता धूमकेतू सूर्यमालेमध्ये आहे, आपण पाहिले की धूमकेतू कशाला म्हणतात? शेपटी असलेल्या ताऱ्याला काय नाव आहे? किंवा शेपटी असलेला तारा बर्फ आणि धुळीचा बनलेला असतो, त्याला काय म्हणतात? धूमकेतू. हे एक नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि उपग्रह, ग्रहाभोवती फिरणारे. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. पृथ्वीचा उपग्रह कोणता? असा पण प्रश्न विचारला जातो. किंवा चंद्र हा कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे? तर पृथ्वीचा उपग्रह आहे. तर अशा स्वरूपात आपण पृथ्वी, चंद्र या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. उपग्रह येते लक्षात. इतर महत्वाचे घटकही लक्षात ठेवा. आता काही प्रश्न बघूयात आपण या ठिकाणी. एक प्रश्न बघूया असा. आता हे सगळे माहिती घ्यायची. आता परिसर अभ्यास आपण असं शिकणार आहे, अगोदर पूर्ण माहिती आपल्याला करून घ्यायची, झालेली माहिती, त्याच्यावर मग परीक्षेत प्रश्न कसे असतात ते प्रश्न घ्यायचे. आता शक्यतो मी शिकवतानाच सांगतो याच्यावर प्रश्न कसा येईल, त्याच्यावर कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल, त्याच्यातला प्रश्न आपल्याला त्याच्यातल्या महत्वाच्या गोष्टी काय ध्यानात ठेवायच्या. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला पाहिलं सूर्यमालेच्या मध्यभागी कोण आहे. आता आपण पाहिलंय सूर्यमालेच्या मध्यभागी कोण आहे. तर मध्यभागी कोणता ग्रह येतोय? सूर्यमाला तुम्हाला मी दाखवली.
हा सूर्यमालेबद्दलचे पॉइंट दाखवले ते पण तुम्हाला लक्षात घ्यायचे बघा. इथं त्या लक्षात येईल सूर्यमालेच्या संदर्भातले सगळे असलेले सर्वात लहान, सर्वात जवळचा, सर्वात मोठा, लाल ग्रह, जीवसृष्टी असणारा मंगळ ग्रह, बाजूने फिरणारा मोठा ग्रह, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याच्यावरून तुम्हाला या सगळ्या बाबी पाहायच्या. आणि आणखीन एक प्रश्न आहे या ठिकाणी बघा, मंगळ, पृथ्वी, चंद्र किंवा याच्यात महत्वाचा किंवा मुख्य मुख्य ग्रह कोणता असेल, सर्वात मोठा ग्रह कोणता, तर सर्वात मोठा ग्रह गुरु आहे. आपण अभ्यासलंय गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह आहे बघा. या ठिकाणी तुमच्या लक्षात पण येईल, या ठिकाणी आपण त्याची माहिती पण अभ्यासली, तुम्हाला दाखवतो पण नाही बघा. सर्वात मोठा ग्रह कोणता आहे, गुरु. मग आपल्याला पर्यायामध्ये पण ते आहे, बरोबर आहे की नाही, पर्यायात पण आपल्याला दिसते. तर अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. या सर्व प्रश्नाची उत्तर आपल्याला पाहिजे बघा. सर्वात मोठा ग्रह शनी नाहीये, पृथ्वी नाहीये, वरुण नाहीये, गुरु आहे. आपण अभ्यासताना वाचला. आता इथं काही मानसिक क्षमतेसारखं लॉजिक नाहीये, काही लावून पाहायचं नाही, इथं वाचन करणे, माहिती मिळवून घेणे, आपल्याला मिळालेल्या नॉलेजवर आधारित आपल्याला या प्रश्नाची उत्तरं द्यायची. त्याच्यासाठी वाचावंच लागणार आहे. जेव्हा आपण वाचू, जेव्हा आपण हे परिपूर्ण करू, तेव्हा आपल्याला त्या गोष्टी कळणार आहे. ज्या गोष्टी समजल्या नाही ते आपल्याला विचारावं लागणार आहे, आणि विचारून नॉलेज घेऊन आपण याचे परिपूर्ण मार्क घेऊ शकतो. याच्यामध्ये कुठलंही डोकं चालवायचं किंवा मानसिक क्षमतेसारखं डोकं लावायचं काम नाही. इथं डोकं लावून नॉलेज मिळवून घ्यायचंय आणि मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे. एकदा जर पाहिलं तुम्ही, गुरु हा ग्रह सगळ्यात मोठा ग्रह आहे, सर्वात मोठा आहे, तर त्याच्यात बदल होणार नाहीये, तो मोठाच असणार आहे. पण लक्षात ठेवायचंय आपल्याला कायमस्वरूपी. पृथ्वी मध्यातून विषुववृत्त जातं, ते कायम विषुववृत्तच राहणार आहे, त्याचं मकर वृत्त कर्कवृत्त होणार नाही, हे पण लक्षात ठेवायचंय. म्हणजे एकदा एखादी गोष्ट आपण शिकलो की ती गोष्ट आपल्याला परमनंटली लक्षात ठेवायची. येतंय लक्षात, बरोबर, सोपं आहे ना. कारण की या सगळ्या गोष्टी आपल्याला एक 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 करून माहिती करायची. बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं की सूर्यमालेतला सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध आहे. आता एकदा जर सांगितलं तर ते कायम बुधच राहणार, ते काही बदलणार नाही. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये बुध आणि शुक्र हे ग्रह आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण एकदा ध्यानात करून घेतल्या, एकदा समजून घेतल्या, एकदा चांगल्या पद्धतीनं आपल्या आकलन झाल्या, तर त्या आपल्या बदलणाऱ्या नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला सातत्यानं ते वाचत राहणे, सराव करणे. एकदा वाचून जमलं नाही, दुसऱ्यांदा वाचायचं, दुसऱ्यांदा वाचलं नाही, अजून वाचायचं, वाचून वाचून ते आपल्याला लक्षात घ्यायचं. असे सोपे सोपे पाठ आहे. पृथ्वी असेल, पृथ्वी सूर्यमाला असेल, आणखीन जीवनसत्व असेल, आपल्या खाण्यातले आहाराचे तत्व असेल, असं परिसर अभ्यासातला खूप काही भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि त्या 20 प्रश्नासाठी आपल्याला परिसर अभ्यासाची तयारी करून घ्यायची. यातला आज एक छोटासा हा सूर्यमाला किंवा आपल्या जीवसृष्टीतील नैसर्गिक जगात ज्याच्यातला एक भाग आज आपण अभ्यासला होता. याच्याबद्दलचं अजून काही माहिती, अजून प्रश्न आपण घेऊयात, आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायचे. काही याच्यात गफलत करायची नाही, काही गडबड करायची नाही, काही घाबरून जायचं नाही. एकदम सोपं आहे आणि आपण आणखीन सोप्या पद्धतीनं ते करून घेणार आहोत. असे प्रश्न असणारे, या प्रश्नाची उत्तरं द्यायचे. त्यासाठी आपल्याला आधी महत्वाचा भाग समजून घ्यायचा आहे, स्पष्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यातले महत्वाचे मुद्दे आपल्याला लर्न करून घ्यायचे, शिकून घ्यायचे. महत्वाच्या गोष्टी आपल्याला त्या लक्षात करून घ्यायचे, आणि प्रत्येक गोष्ट आपण समजून उमजून आणि त्याची माहिती घेऊन आपण त्याचा अभ्यास करून घेणार आहे. या सगळ्या बाबी आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे. ते तुम्हाला सर्व आम्ही या एसए करिअर अकॅडमीच्या ऍपवर सगळं तुम्हाला दाखवणार आहोत. त्यानंतर ग्रहाचा क्रम दिलाय, त्याची माहिती दिलेली आहे. हे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, ह्याच आपल्याला प्रश्नामध्ये येणार आहे. आलं लक्षात? हे एवढी सूर्यमाला दाखवली तुम्हाला. सूर्यमालातल्या प्रत्येक ग्रहाचं लोकेशन, स्थान आपल्याला लक्षात घ्यायचंय. बुध असेल, शुक्र असेल, पृथ्वी असेल, मंगळ असेल, गुरु असेल, शनी असेल, युरेनस असेल, नेपच्यून असेल, या प्रत्येक ग्रहाचं. आता सूर्याचं महत्व आपल्या जीवनामध्ये काय आहे, सूर्याच्या सजीव सृष्टीमध्ये काय महत्व आहे, त्या संदर्भातले मुद्दे पाहिले. अशा पद्धतीनं या
सूर्यमाला आणि पृथ्वी या संदर्भातली आज ओळख केली. याच्यातला आपण डिटेल आणि अधिकचा अभ्यास अजून करणार आहोत. या ठिकाणी आपण आज थांबूया. पुढच्या भागात आपण नक्कीच याचं डिटेल घेऊयात. आणि तुम्हाला पुन्हा एक विनंती करतोय, तुम्ही अजून ऍप डाउनलोड केलं नसेल तर हे ऍप डाउनलोड करा. आणि तुम्ही 5वीत शिकताय, तुमचे नातेवाईक 5वीत शिकताय, तुमच्या आजूबाजूचे तुमचे मित्र मैत्रिणीचे मुलं मुली 5वीत शिकताय आणि त्यांना माहिती नाही, तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, तर त्यांच्यासाठी तुम्ही एक कॉल करून सांगा, आज नवोदय परीक्षेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, म्हणून तुम्ही आज नक्की हा फॉर्म भरा आणि फॉर्म भरून तयारीला लागा. पुढची तयारी तुमची आम्ही करून घेऊ. यासाठी तुम्हाला पहिलं आज फॉर्म भरायचा आहे. आज या ठिकाणी थांबूया. मी दिलीप भोजने तुम्हाला सर्वांचा आज निरोप घेतोय. तुम्ही उद्या आपण नक्की भेटू. आणि या उद्याच्या याच्यामध्ये जर नवोदयाची फॉर्म भरण्याची डेट वाढली तर ते अपडेट पण तुम्हाला देईल. अजूनपर्यंत तर आजच शेवटचा दिवस आहे. डेट वाढूही शकते, नाही वाढली तर आज तुमची शेवटची सुवर्ण संधी आहे. तुम्ही ते फॉर्म भरा आणि उद्यापासून तयारीला लागा. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू, धन्यवाद.